कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पपईचं थंड थंड सरबत। चला तर मग रेसिपी पाहूया। पपईचं सरबत बनवण्यासाठी पपई स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। देठाच्या साईडचा भाग कट करून काढून टाकलेला आहे। त्यानंतर पपईला कट करायचा आहे आणि पपईच्या आतील बिया चमच्याच्या साहाय्याने काढून टाकायच्या आहेत। पपईच्या आतील सर्व बिया आपण चमच्याच्या साहाय्याने काढून टाकलेल्या आहेत। आता पपईला कट करायचा आहे आणि पपईची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि पपईला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे। पपईचे मी एकदम छोटे छोटे तुकडे बनवलेले आहेत अशा प्रकारे। आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये पपईचे छोटे छोटे तुकडे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 3 चमचे साखर, 2 चमचे मध घालायचे आहे। मधऐवजी तुम्ही 2 चमचे रूअफजा देखील यामध्ये घालू शकता। पूर्ण शुगर फ्री बनवायचं असेल तर साखरेऐवजी संपूर्ण मधेचा देखील वापर करू शकता। 4 चमचे भिजवलेला सब्जा घालायचा आहे। एक मोठा ग्लास यामध्ये थंड दूध घालून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर व्यवस्थित विरघळलेली आहे। आता यामध्ये घालायचे आहेत बर्फाचे तुकडे। यामध्ये मी अर्धी वाटी बर्फाचे तुकडे घातलेले आहेत। बर्फाच्या तुकड्यांना देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हा सरबत खूप झटपट बनून तयार होतो आणि मुलांना देखील खूप आवडतो। आता सरबत आपण ग्लासामध्ये सर्व करूया। गार्निशिंगसाठी आपण ग्लासाला पपईचे काप लावून घेऊया। पिण्यासाठी तयार आहे पपईचं थंड थंड सरबत। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।